राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम रूप बहतारो चले रूप बहतारो चले रूप बहतारो चले रूप बहतारो चले
संताची पायी हा माझा विश्वास ताचे पायी हा माझा विश्वास ताचे पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालोच्या सर्व भावे दास झालोच्या सर्व भावे दास झालोच्या संताचे पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालोच्या सर्व भावे दास झालोच्या सर्व भावे दास झालोच्या तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती जेणे हा गोपाळ कृपा जेणे हा गोपाळ कृपा जेणे हा गोपाळ कृपा भागलिया मग वाहतील कडे भागलिया मज वाहतील भागलिया मग वाहतील भागलिया मज वाहतील त्यांची आन जोडे सर्व सुख कांची आने डोळे सर्व सुख कांची आने डोळे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपात जेणे हा गोपाळ कृपा जेणे हा गोपाळ कृपा तुका म्हणे शेष सेविन आवडू म्हणे शेष सेविन तुका आवडी म्हणे शेष सेविन आवडू म्हणे शेष सेविन आवडी वचन मोडी वचन मोडी बोले वचन मोडी बोले तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ गोपाळ कृपा करी गोपाळ कुमार संताची पायी हा माझा विश्वास 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 सर्व भावे दास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित
सर्व भावेदास झालो त्याचा तेची मात गीत करीती तेची मात गीत करीती तेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ जेने हा
करी देने हा गोपाळ कृपा 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 करी तेची माहिता करी तेची माहिता करी विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवले भजन करा टाळी वाजवा विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा संतांचे पायी हा माझा विश्वास संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतीन कडे भागलिया मज वाहतीन कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका मने शेष सेविनावडी तुका मने शेष सेविनावडी वचन न मोडी बोलिले ते तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
शांतकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहारं सर्वलोकैकनाथं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जेने वाघा सारिका पुत्र या मातीला दिला जेने वाघा सारिका पुत्र या मातीला दिला तया माझी जाऊ पोटी राजा शिवबा जन्मला जेने हिंदू धर्म अखंड रक्षिला तया शिवबा चरणी नमस्कार मी घातिला संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अक्षर ब्रह्म अव्यक्त ज्ञान अवलौकिक काव्य तत्परता अवलौकिक कार्य तत्परता तथा सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्याचे भूषण याचे यावत भूतलावर अवतरित होऊन जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप केवल्य साम्राज्य संत सम्राट माऊली महावैष्णव यांना प्रिय व भूषणावळ असणारे संत तथा हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु तसेच अखिल विश्वाला सुशोभित करणारे तथा वारकरी संप्रदायाचा फार मोठा अधिकार प्राप्त संत जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्य मूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या पाठांचा सर्वांच्या परिचयाचा संतपर प्रकरणातील असून अतिशय सोपा आहे विठ्ठला अभंग पंचमवेद निर्माते तुकोपनिषदकार वैराग्य राज रसिकत्व प्राप्त केवल्य तिजुनिधी भगवान श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय प्रस्थापित करण्याअगोदर अल्पशा परिहार देणं इष्टानिवार्य असून तथा ते गरजेचं सुद्धा आहे. किम निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी जमलो सर्वांना ज्ञात आहेच असेलच. रसिकता भाऊकता चतुरता आणि सजगता श्रोत्यांच्या श्रवणशास्त्राच्या चत्वार अंतकरणाने कारणे परंपरा सर्वांना ज्ञात आहेच असेलच तरी सुद्धा सांगणं वक्त्याचं प्रधान कर्तव्य आद्य कर्तव्य या नात्याने साधू संतांच्या स्वादस्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये तरुणांच्या सहकार्याने आज हरिभक्तपरायण वैकुंठवासी नामदेव बाबा उसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव. या कीर्तन महोत्सवामध्ये सेवा करण्याचं योग भाग्य मला मिळालं ज्यांच्यामुळे ही सेवा मला प्राप्त झाली. हरिभक्तपरायण
संगीत विशारद संगीत अलंकार महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकाराच्या लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे असे आपल्याच गावचं वैभव, आपल्या भागाचं भूषण हरिभक्तपरायण सिद्धेश्वर महाराज हुसे यांच्या माध्यमातून आलेली ही सेवा आहे. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय रामभाऊ साहेब हुसे त्यांच्या माध्यमातून आलेली ही सेवा, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्याचप्रमाणे ही सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले मायबाप हो. आणि या दोन्ही मंडळीचे, या दोन्ही महाराज मंडळीच्या किंवा सिद्धेश्वर महाराजांच्यामुळे मला तुमच्या मायबापांचं दर्शन झालेलं आहे, म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे तुम्हाला किम निमित्तानं तुम्ही आपण या ठिकाणी जमलो सर्वांना माहीत आहेच, सांगायची काही आवश्यकता नाही, पण सांगणं गरजेचं आहे. बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. मला सांगा, असं एकही कार्यक्रम झाला नाही असं झालं का? नाही. 13वीचंही कीर्तन झालं, 6 मासाचंही कीर्तन झालं आणि वर्ष श्राद्धाचंही कीर्तन झालं. याच्यासाठी पुण्य लागतं. कीर्तन कोणाचं होतं का? कोणाचं पण कीर्तन होतं का? नाही. याच्यासाठी पुण्य लागतं महाराज. तेवढं पुण्य तुमचं शिल्लक लागतं. जर पुण्य असलं तर हे कीर्तन होत असतं. कोणाच्याही वर्ष श्राद्धाला 13वीला कीर्तन होत नाही होत. हो, याच्यासाठी पुण्य लागतं. वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हो, त्यांच्या पुण्याचं स्मरण आज आपल्याला झालं. पुण्याचं स्मरण कोणाचंही होत नाही आणि स्मरण कोणाचंही राहत नसते. मला सांगायचं आहे का, ज्याचे कर्म चांगले असतात मायबाप हो, त्याचे कर्म चांगले असतात, त्याचं स्मरण मरोस्तोर, म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्याची आठवण आपल्याला राहत असते. कर्मावरती आहे. कर्म चांगले पाहिजे माणसाचे, कर्म चांगले पाहिजे बरं का. ज्याचे कर्म चांगले असतील त्याचं स्मरण नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. हो, 750 वर्ष झाले आज माझ्या माऊली ज्ञानोबारायला जाऊन, तरी सुद्धा आज सर्वांच्या हृदयामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबारायचं नाव ही ती त्यांनी केलेल्या कर्माची पावती आहे. 450 वर्ष झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन, तरी सुद्धा सर्वांच्या हृदयामध्ये आणि सर्वांच्या मुखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ही त्यांनी केलेल्या कर्माची पावती आहे. 450 वर्ष झाली माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना जाऊन, तरी सुद्धा सर्वांच्या हृदयात आणि सर्वांच्या मुखामध्ये माझ्या तुकोबारायचं नाव आहे, ही त्यांनी केलेल्या कर्माची पावते. मला असं वाटतं वर्ष श्राद्धानिमित्त कीर्तन व्हावं, आणि कोणाच्याही श्राद्धानिमित्त कीर्तन होत नाही. मग बाबाच्या वर्ष श्राद्धानिमित्त जर आज कीर्तन होत असेल तर मला असं वाटतं ही बाबांनी केलेल्या कर्माची पावती आहे. विठ्ठला त्याचप्रमाणे आज या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्वच महाराज मंडळी महाराष्ट्रातील गुणीजन महाराज मंडळी आहे बरं का. एक एकावनी बळी रे असे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मायबापू. त्यामध्ये आमचे परम आदरणीय परम श्रद्धेय आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, ज्यांचं साबरा येथे अनाथ आश्रम आहे बरं का, त्या अनाथ आश्रमाचे संचालक आमचे सहदेव बाबा आज कीर्तनासाठी उपस्थित झाले. बाबांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. त्याचप्रमाणे सर्वच मंडळी, त्यांचे जे विद्यार्थी मंडळी आहे मायबापू, ही सर्व महाराजांची विद्यार्थी आहेत. एकही रुपया कोणाला फी नाही. काही अनाथ मुलं आहेत, कोणी गरीब मुलं आहेत, त्यांचा सांभाळ महाराज करतात. खूप मोठं कार्य महाराजांचं आहे. आज महाराज सर्व विद्यार्थी घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच भागाचं भूषण असणारे आमचे नामदेव दादा आघाव, आता सर्वांना माहिती आहे. आता दादा कीर्तनाला आले म्हणजे इकडे बघा, मोठा कार्यक्रम असले की दादा त्या ठिकाणी असतात. आज दादा कार्यक्रमाला येतात का नाही ही अपेक्षा नव्हती, पण दादा सुद्धा कीर्तनासाठी आले. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे संगीत विशारद संगीत अलंकार, ज्यांचे मेकरमध्ये भव्य आणि दिव्य असे क्लासेस आहेत, आमचे ज्ञानेश्वरजी रहाटे गुरुजी आज गुरुजी सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित झाले. गुरुजींना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे सिद्धेश्वर महाराजांचा मी परिचय अगोदर दिलेला आहे. महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. महाराज सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची कीर्ती आहे, असं यूट्यूब उघडल्याच्या नंतर असं तुम्हाला सर्वात पहिला जर चेहरा दिसत असेल तर आमचे नागेश महाराज आहेत, मृदंग सम्राट. आज तेही या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत मायबापू हो. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेतील महाराजांसोबत आलेले महाराजांचं नाव काय, विकास महाराज सुद्धा आज कीर्तनासाठी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद आहेत मायबापू. म्हणून सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, पण आयोजक, संयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी,
चोपदार साऊंड सिस्टीमवाले, माता भगिनी, पुरुष मंडळ, तरुण मंडळ, बालमंडळ, महिला मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी, हे सर्व आजचे अन्नदाते झाले सगळे. झाले का? नाही. आदी करून संत महंत भाविक उपस्थित, माता भगिनी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, तसेच आळंदी क्षेत्रातून, परिसरातून, गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, खाली बसलेले, मागं बसलेले, समोर बसलेले, उभे असलेले, पाय लांबवलेले, पाय आखडलेले, जेवून आलेले, पिऊन आलेले, चहापाणी म्हणतो मी, जागी असलेले, झोपी चाललेले, जे कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नसतात ते, जे आजच आले ते, जे येणाऱ्याला येऊ देत नसतात ते, गावात एवढं सुंदर कीर्तन चालू आहे माहिती असून घरी पालथे पडले ते, सर्वांना धन्यवाद देऊन चिंतनाला सुरुवात. विठाला हे आमच्या महाराज मंडळीचं नाव घेणं शक्य. आता हे महाराज मंडळी आमची उपस्थित, यांचं नाव मला माहित नाही, पण चंटी बंटी संटी घंटी मंटी समस्त बिचुकले परिवार ते सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत. एक नाव आमचं चुकलं, आता आमचे राहिलं, आमचे सज्जन दादा महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट मृदंग आणि गोड मृदंग वाजवतात. स्वभावही गोड आहे, नावही सज्जन आहे, स्वभावही सज्जन आहे बरं का. आमचे सज्जन महाराज कीर्तनासाठी तेही उपस्थित झाले, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. झाला आता सर्वांची नाव झाले. मला तरी वाटतं कोणी राहिलं का? नाही नाही नाही, मला वाटतं राहिलं असेल का? नाही राहिलं. हे महाराज मंडळी बघा बरं किती सुंदर दिसतात. आमच्या ह्या बाल मंडळ पहा ना आमचे, हा हे गोपिका आहे, तिकडून इकडं गोपाळ आहेत आमचे. हे बघा बरं किती सुंदर दिसतात. हे विनेकरी महाराज पहा बरं, साक्षात माऊलीचं रूप दिसते राज नाही का? दिसते का नाही? तुमचे हे जॅकेट घातलेले उभे करा बरं, कोणते चांगले दिसतात पो? हा एकदा उभे करून पहा त्याच्याजवळ कोणतं चांगलं दिसते तर. हा काय लेकरं दिसतात महाराज. बघा आमचे किती सुंदर आहे, धोत्रावर उभे असतात. हे चष्मेवाले पहा बरं किती सुंदर दिसतात. पहा ना, धोतर, मस्त शर्ट, टोपी, आनंद, चष्मा, पहा बरं किती सुंदर दिसतात. मला तर वाटते जवाईच करून घ्याव. आमचाच मेळ बसते की नाही का? नाही का? एवढे सुंदर महाराज मंडळ. अरे धोतर सुटलं काय? काय हरकत नाही, काय हरकत नाही का? आमची महाराज मंडळी हे उपस्थित झाले. वा, बसा बसा बसा, बोलू नका आता. जास्त वेळ मला तुमचाही घ्यायचा नाही. आम्हालाही खूप दूर प्रवास करायचा, आळंदीला जायचा आज नाही का? मग जास्त वेळ घ्यायचा नाही, तुमचं थोडंसं लक्ष देऊ नाही का? मी सर्वांचं नाव घेतलं, साऊंड सिस्टीमवाले आमच्या दादाचं नाव घेतलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सुंदर बघा, सुंदर साऊंड सिस्टीम त्यांची आहे बरं का. खरंच. नाही तर काही काही ठिकाणी आम्हाला अशी साऊंड सिस्टीम असते बरं का, इकडून बुवा बोललात तिकडे बाईचा आवाज निघतो. काही काही ठिकाणी असते ना साऊंड सिस्टीम आम्हाला तशी. आता ही साऊंड सिस्टीम चांगली. बऱ्याच ठिकाणी अशी साऊंड असते की असं वाटते माईकच्या वायराला फाशी घ्यावं तिथंच. पण ही साऊंड सिस्टीम चांगली आहे तुमच्या गावची नाही का? मग त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. मग नाव घेण्यामध्ये सुद्धा फरक असतो मायबाप हो. आता आम्ही नाव घेतो तुम्ही नाव घेतो. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही नावं घेतले, पण नावं घेत असताना तुम्ही एकाचंही नाव सोडलं नाही. मी जेवढे नाव घेतले मला शंका आहे, जेवढे नाव घेतले तेवढे ऐकायला इथं बसलेले आहेत का नाही काय माहिती नाही का? जेवढे नाव घेतले तेवढे ऐकायला आहेत का नाही माहिती नाही. पण नाव घेण्यामध्ये फरक, तुमच्या आणि आमच्या नाव घेण्यामध्ये फरक आहे. आम्ही जे यांची नावं घेतो ना, हे आम्ही लेवल आणि ब्रँड पाहून नाव घेत असतो. काय लेवल आणि ब्रँड पाहून नाव घेत असतो. माय मावले हो, तुम्हीही नाव घेता. तुम्ही नाव कधी घेता? बोला बोला बोला, बोलता ना तुम्ही? कधी नाव घेता? सक्रातीच्या दिवशी घेता. हा, सक्रातीच्या दिवशी. वर्षातून कधी घेता? वर्षातून एकदा घेता. इथं मला रोज नाव घ्यायला लागते. इथं मी काय याची बायको आहे का काय समजत नाही नाही का? तुम्ही वर्षातून एकदा नाव घेता, आम्हाला रोज नाव घ्यायला लागतात. पण आमच्या नाव घेण्यामध्ये तुमच्या नाव घेण्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? आम्ही लेवल आणि ब्रँड पाहून नाव घेतो. तुम्ही लेवलही पाहत नाही, ब्रँडही पाहत नाही. आता तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आता आमची मित्र आहेत एक महाराज, ते थोडे कलरनं काळे असल्यामुळे, थोडेसे काळे होते बा, थोडे कलरनं काळे आहेत. मग महाराजांनी मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. आता कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बसलो. बसल्याच्या नंतर असं बाजूवरती आम्ही बसलो बाजूवरती बसल्या